असलेली ही देवपूजा याच्यामध्ये 11 प्रसाद जोड आहेत. याच्यामध्ये 5 वस्त्रप्रसाद आहेत आणि 6 जे आहेत ते कर्दम प्रसाद आहेत. आदी सर्व वंदन या ठिकाणी लवणवाडी येथील कृष्णराज बाबा वाईंदेशकर यांच्या आश्रमातील हे वंदन. या वंदनाला खूप खूप दंडवत प्रणाम. दंडवत आश्रम या ठिकाणी बाबाजींचा भेटकाळ विधी होत आहे. आचार्य प्रवर श्री बाबाजी या ठिकाणी तपस्विनी मंडळी भेटकाळ विधी करत आहेत. या आश्रमाच्या ताई सर्वांना भेटकाळ विधी करत आहेत. महंत रविराज बाबा आणि दंडवत भेटकाळेचे दंडवत घालत आहेत. बाबाजी साष्टांग दंडवत आहेत. भेटकाळ विधीचे दंडवत म्हणा सर्व मंडळी. बाबा दंडवत भेटकाळीचे दंडवत दंडवत या ठिकाणी भेटकाळ विधी पूर्ण झालेला आहे. दंडवत दत्त मंदिर या ठिकाणी आहे. 100 ते 150 वर्षापूर्वीचं दत्त मंदिर पूर्ण दगडी बांधकाम असलं मंदिर. त्याच्याच या शेजारी असा हा आश्रम आहे. श्री कृष्णराज बाबा वाईंदेशकर असा हा आश्रमचा पुढचा 100 ते 150 वर्षापूर्वीचं जुनं दक्षिण लवणवाडी अशा नावानं प्रसिद्ध असं हे दत्त मंदिर. फार पुरातन मंदिर, भव्य दिव्य सुंदर असं मंदिर आहे. 250 वर्षापासून या ठिकाणी पूर्वी ओटा होता, चिंचेचं झाड होतं आणि वाईंदेशकर बाबाजींनी या ठिकाणी ओट्यामध्ये विशेष बसवले असा इतिहास सांगितला जातो. या ठिकाणी असे हे दगडी बांधकाम असलेलं मंदिर आहे. लोणी येथील स्थानाचा विशेष आहे. या ठिकाणी या ओट्यामध्ये असं हे मंदिर. 250 वर्षापूर्वी या ठिकाणी नांदुरकीचं झाड होतं. तर हे पुराणी परिवार परंपरेने उद्दिष्ट असल्या कारणाने इथून क्षेत्र लोणी या ठिकाणी लोक पायी घोड्यावरती बैलगाडी द्यायचे. तर देवानी त्या ठिकाणी या नांदुरकीच्या झाडाखाली 2 भिक्षुक येऊन या ठिकाणी शेतामध्ये जे काम करत होते लोक ते मध्यंतरी येईपर्यंत या ठिकाणी ते साधू लोक अदृश्य झाले आणि या ठिकाणी वाईंदेशकर बाबांनी या ठिकाणी स्थापना केली. आणि लोकांची सुद्धा या ठिकाणी खूप श्रद्धा आणि भाविक चैत्र पौर्णिमेला यात्रा असते या ठिकाणी. या ठिकाणी असे ओट्यामध्ये विशेष आहेत. फार पुरातन विशेष आपल्याला दिसतात. या ओट्यामध्ये असे विशेष आहे. दंड या ठिकाणी महानुभाव आश्रमातील ही देवपूजा आश्रमातील ही देवपूजा या ठिकाणी बाबाजी आहेत. देवपूजेला गंधाक्षता प्रसाद वंदन या ठिकाणी काठिन्य तुम्ही करावे. कृष्णराज बाबाजी वाईंदेशकर अशा पद्धतीचे अनेक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात आणि पुन्हा एक मोटरसायकलची मोठी पदयात्रा या ठिकाणी येते. बाबांना मी सांगितलंय बाबा कधी स्वागत करतो. दंडवत प्रणाम. दत्त मंदिर महानुभाव आश्रम या ठिकाणी हा सोहळा या पूर्ण झालेला आहे. दंडवत भजन पूजन विधी चालू आहे आश्रमाच्या वतीने.